बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। मनसेचा थोड्याच वेळात मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यातून मतदार यादी घोळा संदर्भात प्रेझेंटेशन दिलं जाणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी मतदार यादी घोळाचं प्रेझेंटेशन दिलेलं होतं। आता राज ठाकरेही लावरे तो व्हिडिओ म्हणत मतचोरीचा बॉम्ब फोडणार असल्याची माहिती आहे। तर राज ठाकरे मेळाव्यात मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्यावर सादरीकरण करणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। सोबतच 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या तयारीबाबतही आढावा घेतला जाणार आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, किती वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे? काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होऊ शकते आणि ह्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे पुन्हा यादीतील जो घोळ आहे त्याच्यावरती प्रकाश टाकू शकतात। काही वेळा आपण पाहिलेलं आहे का आदित्य ठाकरेंनी ह्याच अशाच प्रकारे एक मेळावा घेतला होता। त्यांनी अशा प्रकारेच माहिती दिली होती, एक प्रेझेंटेशन दिलं होतं आणि त्याच बेसवरती की त्याचा एक पुढचा पार्ट बघू शकतो तो राज ठाकरे प्रदर्शित करू शकतात आणि ह्या पूर्ण मेळाव्यामध्ये नक्कीच ही मतचोरी कशी होते ह्याच्यावर प्रकाश टाकणार आहेत। आणि येणारा स्थानिक स्वराज्य ज्या निवडणूक आहेत ह्याची ही कशी लढाई लढली पाहिजे, ह्याची निवडणूक कशी लढली पाहिजे, या निवडणुकी संदर्भातलं ही सल्ला किंवा निवडणुकी संदर्भातलं गायडन्स या आपल्या कार्यकर्त्यांनी करू शकतात। त्यामुळे ह्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। याआधी आदित्य ठाकरे नाही तर राज ठाकरे सेम मुद्दा घेऊन पुढे चाललेले आहेत। त्यामुळे आणि त्याच्यानंतर उद्या याच मुद्द्यावरनं एक मोठा भव्य असा मोर्चा असणार आहे। त्यामुळे ह्या सर्व मेळाव्याकडे सर्व राजकीय दृष्ट्या खूप महत्त्व असणार आहे आणि राजकीय दृष्ट्या राज ठाकरे काय बोलत आहेत, काय पावलं उचलत आहेत, उद्याच्या मेळाव्याबद्दल काय, उद्याच्या जो मोर्चा आहे त्याबद्दल काय बोलत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास थोड्याच वेळात हा मेळावा सुरू होणार आहे।